नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. अलीकडे अनधिकृत बांधकामं पाडण्याचं मोठं सत्र देशभर, निरनिराळ्या राज्यात, निरनिराळ्या शहरामध्ये चाललेलं आपल्याला दिसतं. यासाठी सुप्रीम कोर्टानं अलीकडे काही निर्णय दिलेत. त्यामध्ये महत्त्वाचा निर्णय आहे राजीव गुप्ता अँड अदर्स वर्सेस उत्तर प्रदेश आवास इवाम विकास परिषद अँड अदर्स. 17 डिसेंबर 2024 रोजी सिव्हिल अपील नंबर 14,605/2024 या प्रकरणामध्ये दिलेला एक महत्त्वाचा निर्णय. आणि त्याआधी मध्यंतरी जेव्हा दिल्लीमध्ये बुलडोझरनं काही अनधिकृत बांधकामं ज्या ठिकाणी काही आरोपी राहत होते असं पाडण्यात आले, त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये खूप याचिका दाखल झाल्या आणि सुप्रीम कोर्टाने सलगपणे एका पाठोपाठ एक काही निर्णय दिले आणि त्याच्या गाईडलाईन्स आणि अत्यंत मार्गदर्शक सूचना महत्त्वाच्या घालून दिलेल्या आहेत. आपण पाहतो की बहुतेक शहरांमध्ये निरनिराळ्या ठिकाणी जे झोन्स तयार केलेले असतात नगर रचना अधिनियमाप्रमाणे नियोजन प्राधिकरणाने दिलेले, त्या झोनच्या व्यतिरिक्त म्हणजे जिथं निवासी बांधकाम मंजूर केलेलं आहे त्या ठिकाणी निवासीच वापर केला पाहिजे. ज्या ठिकाणी मिक्स्ड युजर वापर मंजूर केलेला आहे त्या ठिकाणी मिक्स वापरच केला पाहिजे जो ठरवून दिला तो. ज्या ठिकाणी वाणिज्य विषयक बांधकामं करण्यासाठी आराखडे मंजूर केले, परवानग्या दिल्यात, त्या ठिकाणी तेच वापर केला पाहिजे. ज्या ठिकाणी इंडस्ट्रीयल यूज आहे त्या ठिकाणी तो केला पाहिजे. म्हणजे शहराच्या भागामध्ये त्या ठिकाणचे जे नगररचनेचे अधिनियम असतात त्या अधिनियमांतर्गत त्या नियोजन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या ज्या बाबी आहेत, दिलेल्या ज्या पूर्व परवानग्या आहेत, त्या पूर्व परवानग्यामधील ज्या अटी आहेत त्याशिवाय वेगळा वापर करणं त्याला अनधिकृत वापर असं म्हणतात. अनेक लोक बांधकामाच्या परवानग्या न घेता धडाधड बांधकामं करतात. प्रचंड मोठ्या प्रमाणावरती बहुतेक शहरांमध्ये अशी अनियमित बांधकामं, अनधिकृत बांधकामं मोठ्या प्रमाणावरती वाढायला लागलेले आहेत. अनेक ठिकाणी बिल्डर्स देखील ते बांधकामं असे अनधिकृतपणे करतात आणि तेही विकतात आणि घेणारे फसतात. अशी ही जी केस आहे राजीव गुप्ता अँड अदर्स या प्रकरणामध्ये मिरत या शहरामध्ये त्या ठिकाणचं आपल्याकडे जसं म्हाडा, सिडको, MIDC अशी महामंडळं आहेत तसं त्या ठिकाणचं जे हाऊसिंग बोर्ड आहे त्या हाऊसिंग बोर्डानं स्थापन केलेलं हे एक आवाम परिषद आहे, विकास परिषद आहे. आणि या विकास परिषदेच्या अंतर्गत त्या ठिकाणी नियमन केलं जातं. त्यांनी काही प्लॉट्स वाटप केले होते. त्यापैकी एक प्लॉट या राजीव गुप्ता यांना मिळालेला होता. मोठा प्लॉट होता आणि त्या प्लॉटवरती त्यांना बांधकाम निवासी स्वरूपाचं बांधकाम करावं इतकीच परवानगी होती. त्यांनी निवासी स्वरूपाचं थोडं बांधकाम केलं आणि अनेक ठिकाणी त्यांनी 2-3 उंच इमारती बांधून त्या ठिकाणी 600 गाळे, वाणिज्य स्वरूपाचे, व्यापारी स्वरूपाचे गाळे बांधले. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा या UP आवास इवाम विकास परिषदेनं त्यांना नोटीस दिली आणि हे अनधिकृत बांधकाम आहे, ते अनधिकृत बांधकाम तुम्ही तोडून टाका. यासाठी खालच्या कोर्टापासून तर वरच्या कोर्टापर्यंत अनेक वेळा त्या ठिकाणी खालीवर असे अपीलं झाली, रिट पिटिशन्स झाली, बरेच दिवस केस चालली. शेवटी हायकोर्टात गेले आणि हायकोर्टाने, अलाहाबादच्या हायकोर्टाने ते तोडून टाका असं स्पष्टपणे आदेश दिले. त्या आदेशाच्या विरुद्ध हे राजीव गुप्ता सुप्रीम कोर्टात पोहोचले आणि सुप्रीम कोर्टाने पुन्हा त्यांना हेच सांगितलं की ज्याची जी परवानगी होती त्या परवानगीसाठी तुम्ही वापरला असत त्याला आम्ही संरक्षण देऊ शकलो असतो. पण जर कायदा, घटना आणि घटनेने ठरवून दिलेली जी चौकट आहे त्या चौकटीमध्ये जर तुम्हाला फक्त निवासी वापर अनुज्ञा असेल तर निवासी वापर सोडून तुम्ही परवानगीशिवाय दुसरा वापर करू शकत नाही. तुमची 600 गाळे, आता हे काय झालं की राजीव गुप्ता एकटे आले नाही, त्यांच्याबरोबर ते 600 लोक आले आणि ते 600 लोक म्हणतात की आम्ही यांच्याकडनं जेव्हा खरेदी केलं तेव्हा यांना परवानग्या होत्या असं आम्हाला वाटलं, आम्ही चुकलो, पण आमचं आता पैसे गुंतलेले आहेत. केवळ पैसा गुंतला, खूप दिवस झाले, त्याच्यावर तुम्हाला खूप परवानग्या मिळाल्या. सुप्रीम कोर्टाने सांगितलं हे काही कारण नाही तुमचं नियमित करण्यासाठीचं. तुम्ही कायदा तोडला, तुम्ही पैसा गुंतवता, म्हणजे तुम्ही पैसा गुंतवताना जाणतेपणाने डोळे उघडे ठेवून सगळ्या तपासण्या करून, त्याला त्यांनी वापरला शब्द ड्यू डिलिजन्स केलंच पाहिजे. आणि जर तसं करत नसाल तर ते तोडून टाकलं जाईल. आता ते तोडायचं म्हणजे काय, तोडताना देखील त्या महापालिकेने त्या ठिकाणच्या जी काही अर्बन डेव्हलपमेंटची अथॉरिटी असेल त्या डेव्हलपमेंटच्या अथॉरिटीने काय पाळलं पाहिजे. एक तर अनधिकृत बांधकामांची यादी केली पाहिजे, ती वार्डनिहाय यादी त्यांनी वेबसाईटवर टाकली पाहिजे. या सर्वांना नोटिसा दिल्या पाहिजे, त्या नोटीसची कॉपी देखील वेबसाईटवर टाकली पाहिजे, वृत्तपत्रांमधून दिली पाहिजे. त्यांना पुरेसा वेळ म्हणजे साधारण 1 महिना आधी नोटीस दिली पाहिजे. 1 महिना नोटीस दिल्यानंतर हे बांधकाम अनधिकृत आहे ते का पाडण्यात येऊ नये
असं म्हटलं पाहिजे. त्याचं उत्तर ते देतील. उत्तर देताना त्यांचं काय म्हणणं असेल त्याचं सुनावणी घेतली पाहिजे, त्याच्यावरती हिअरिंग घेतलं पाहिजे. हिअरिंग घेतल्यानंतर जो डिसिजन झाला पाडण्याचा किंवा नियमित करण्याचा, समजा ते नियमित करण्यासारखं असेल, ते दंड भरायला तयार असतील आणि ते नियमित होण्यासारखं असेल तर त्या ठिकाणच्या नियोजन प्राधिकरणाने ते नियमित केलं पाहिजे. नियमित करण्यासाठी आणखीचा वेळ लागत असेल तर तो त्यांनी दिला पाहिजे. आणि हे होऊन जर ते नियमित करता येण्यासारखं नसेल तर त्यांना तोडण्यासाठी पुरेसा अवधी दिला पाहिजे. आणि ते तोडत नसतील तर मात्र त्या ठिकाणी डिमोलिशनची ऑर्डर पास केली पाहिजे. ती ऑर्डर देखील वेबसाईटवर टाकली पाहिजे, त्यांनाही पोहोचली पाहिजे. आणि त्यानंतर महापालिकेने स्वतःच्या खर्चानं त्या ठिकाणी न्यायालयामध्ये पुरेशी कॅव्हेट्स वगैरे दाखल करून ते तोडण्याची व्यवस्था केली पाहिजे. तोडण्यासाठी कोणती मशिनरी वापरली, कोणते अधिकारी आणि कर्मचारी हजर होते, किती पोलीस होते, त्यांच्या अधिकाऱ्यांचं पदनाम आणि त्यांचे नावं आणि त्यांचे बक्कल नंबर याच्यासह यादी केली पाहिजे. ही यादी ईमेलनं त्या कमिशनरकडं, म्हणजे ज्या ठिकाणी महापालिका असेल तर महापालिका, नगरपालिका असेल तर नगरपालिका, नगर परिषद असेल तर नगर परिषद, तिथे जर का PMRDA MMRDA सारख्या अथॉरिटी असेल तर ती अथॉरिटी त्यांच्याकडे ती ईमेलनं पाठवली पाहिजे त्या पथकाने. आणि ती लगेच डिजिटल वेबसाईट, त्याची जी काही डिजिटल वेब पोर्टल असेल त्या वेब पोर्टलवर देखील टाकली पाहिजे. म्हणजे ही सगळी एक तर आधी नोटीस दिली पाहिजे, 30 दिवसाचा वेळ दिला पाहिजे, त्याच्यानंतर म्हणणं घेतलं पाहिजे, त्यांचं हिअरिंग घेतल्यानंतर ऑर्डर केली पाहिजे डिमोलेशनची. आणि मग पाडण्यासाठीची जी काही यंत्रणा वापरली त्या यंत्रणेचा वापर कसा केला, किती लोक होते, ही सगळी इतकं खुलं आणि पारदर्शक असलं पाहिजे. आणि ते सगळं वेबसाईटवर टाकलं पाहिजे, कुणालाही ते मागण्याची आवश्यकता पडू नये असं आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं. आणि असं जर केलं नाही आणि जर एखाद्याचं घर पाडलं तर ते पुन्हा उभं करून देण्याची, ते खर्च करण्याची जबाबदारी ते पाडणाऱ्यांवरती असेल. म्हणजे त्या महापालिकेवर नाही, त्या PMRD MMRD वरती नाही, तर ज्या अधिकाऱ्यांनी ते पाडलं त्यांच्या पगारातून ते पैसे वसूल करून ते बांधकाम पूर्ण करून दिलं पाहिजे. ज्या पोलिसांनी त्याला संरक्षण दिलं त्यांच्या पगारातून पैसे वसूल करून ते बांधकाम पूर्ण ज्याला आपण म्हणतो बांधून किंवा जसं पुनर्स्थापना करून दिली पाहिजे, असं आता सुप्रीम कोर्ट म्हणतं. म्हणजे सुप्रीम कोर्टाने एका बाजूला सांगितलंय की कायदा न पाळता बांधकामं करू नयेत, पण दुसऱ्या बाजूला हेही सांगितलं की कायद्यात दिलेली जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर बाजूला ठेवून तुम्ही पाडू पण शकत नाही. म्हणजे पाडताना देखील अत्यंत नियम आणि कायदेशीर असणारी जी कार्यपद्धती पाळली पाहिजे. हे जे दोन्ही निर्णय आहेत, एक आहे तो राजीव गुप्ता अँड अदर्स वर्सेस UP आवास युवा विकास परिषद, आणि दुसरा जो निर्णय आहे तो महत्वाचा आहे इन डायरेक्शन म्हणून. इन डायरेक्शन इन द मॅटर ऑफ डिमोलिशन, एवढं जरी तुम्ही इन रिडायरेक्शन इतकं जरी लिहिलं तरी आता ते जजमेंट गुगलवरती मिळू शकतं. फार गाजलेलं जजमेंट आहे. अलीकडंच 13 नोव्हेंबर 2024 रोजी हे जजमेंट झालं आणि राजीव गुप्ताचं आहे ते 17 डिसेंबर 2024 रोजी झालं. एका पाठोपाठ 1 महिन्याच्या अंतरानं हे जजमेंट झालेले आहेत. हे जे रिडायरेक्शनचं जजमेंट आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणतं, प्रत्येकाला घर बांधण्याचं एक स्वप्न असतं, स्वतःचं घरकुल उभारण्याचं एक स्वप्न असतं. अपना घर हो, अपना अंगण हो, इस ख्वाब मेहर कोई जीता है, इंसान के दिल की ये चाहत है कि एक घर का सपना भी ना छूटे, एक घर का सपना भी ना टूटे. हे हिंदी पोएट प्रदीपांची कविता आहे. सुप्रीम कोर्टाने ती सुंदर लिहिली आहे. प्रत्येकाच्या मनात घर करून असतं, ते पाडताना पुरेशी काळजी घेतली पाहिजे. हे दोन्ही जजमेंट, याशिवाय मद्रास हायकोर्टाचा परवा आलेला जजमेंट, हे सर्व जजमेंट मी यासोबत आपल्या एका फोल्डरमध्ये ठेवून त्याची लिंक आपल्या कॉमेंटमध्ये आणि आपल्या कम्युनिटी टॅबवरती मेंबर्ससाठी ठेवतो. मेंबर्सनाही नक्की उपलब्ध असेल. आपण सर्वांना नक्की ते वाचा आणि ज्या ज्या ठिकाणी अशी अनधिकृत बांधकामं असतील ती बांधकामं तोडताना ही प्रोसिजर पाळली जाईल यासाठी आपण पाठपुरावा करावा, नियमित करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा. आणि अशी बांधकामं करू नयेत हे प्रत्येक नागरिकांना देखील पाहिलं पाहिजे. मी ही नव्या गोष्टी तुमच्या निदर्शनास आणून देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. पुन्हा अशाच व्हिडिओसह, माहितीपूर्ण व्हिडिओसह आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत पुन्हा एकदा धन्यवाद.